तेल कंपन्यांकडनं पेट्रोल पंप मालकांना आता उधारीवर पेट्रोल आणि डिझेल देणं बंद झालेलं आहे। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या व्यवहारावरही आपल्याला दिसून येतोय। नागपूर शहरामध्ये सरकारी आणि खाजगी मिळून जवळपास 300 पेट्रोल पंप आहे। पूर्वी सुट्टीच्या दिवसांमध्ये किंवा सलग सुट्ट्या असल्यास 2-3 दिवसाची उधारी काही पंप चालकांना कंपन्यांकडून मिळत असे, परंतु आता युद्धाचा परिणाम म्हणून आधी ॲडव्हान्स पेमेंट द्या, नंतरच जे आहे ते डिझेल आणि पेट्रोल मिळेल असं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत इथले कर्मचारी आहेत। सर, काय सांगणार? ॲडव्हान्स पेमेंट द्यावं लागतं? ॲडव्हान्स पेट्रोल पंपात ॲडव्हान्स पेमेंट जमाच राहते साहेब। ते उधारी नाही देतात कंपनी कोणाला। तुम्ही उधारी देताय का ग्राहकांना? नाही, आम्ही लोक नाही देत असं। नाही, उधारी पेट्रोल पुरेसं आहे? असं कंपनीचं राहते तर पेट्रोल आहे का पुरेसं? हो, पूर्ण आहे। आता सप्लाय वगैरे काही बंद नाही झाली आहे। नक्कीच पुरेसा पेट्रोलचा पुरवठा आहे असं ते म्हणतात, परंतु ॲडव्हान्स पेमेंट आधी द्यावं लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही पेट्रोल पंपावर जे ट्रान्सपोर्टर आहे त्यांना उधारीवर डिझेल दिलं जायचं, परंतु आता ती उधारी पेट्रोल पंप मालकांना बंद केलेली आहे। कारण की पेट्रोल पंप मालकांनाही आधी ॲडव्हान्स पेमेंट कंपनीत द्यावं लागतं, त्यानंतरच डिझेल आणि पेट्रोल मिळतं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।